वा, किती मस्त हे आरतिया झालेलं आहे. याला उरतिया पण म्हणतात. मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर आजची रेसिपी आहे आरतिया किंवा उरतिया म्हणतात. थंडीच्या सीझनमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं आणि हे पौष्टिक आहे. यात आपण ह्याच्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत. तर मी आता इथे मस्तपैकी बदामं घेतलेली आहेत आणि ती साजूक तुपामध्ये छानपैकी रोस्ट करून घ्या. सगळ्या प्रकारचे जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर ते सगळे तुमच्या आवडीनुसार ते क्वांटिटी घ्यायची आहे. सगळे जरी तुम्ही 50-50 ग्रॅम घेतलं तरी ते इनफ आहे. आता आपण इथे काजू घेतले, त्याचबरोबर मी अक्रोड, पिस्ता हे पण घेतलेले आहेत. आणि याला आपण आरतिया किंवा उरतिया का म्हणतात, तर याच्यामध्ये उडदाच्या डाळीचं पीठ आपण घेतलेलं आहे. उडदाची डाळ हे पीठ कसं करायचं, तर उडदाची डाळ तुम्ही थोडीशी रोस्ट करायची. सुरुवातीला उडदाची डाळ आपण पुसून घ्यायची, कारण त्याला असं पांढरं वगैरे असतं. चांगल्या क्वालिटीची घेतली तर नाही असत, तर ते छान पुसून घ्यायची आणि ती छानपैकी आपण रोस्ट करून घ्यायची. आणि मग ती जास्त तिला रंग नाही चढवायचा. रोस्ट करून घेतल्यानंतर त्याची पावडर छानपैकी होते आणि मग तुम्ही ते चाळून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही उडदाची डाळीचं पीठ करू शकता. किंवा बाजारामध्ये ह्या दिवसामध्ये याची पिठं मिळतात. मी याच्याबरोबर मुगाचं पीठ पण घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण डिंक पण घालणार आहोत. डिंकची आपण लाही फुलून घेणार आहोत. डिंकानी किंवा ह्याच्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट वापरतो त्याच्याने आपल्याला ना गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा ज्यांना आर्थरायटिसचा जो त्रास असतो तो निघून जातो. थंडीमध्ये काय होतं की आपले हात जरा आखडले जातात किंवा आपल्याला पाय असे जड होतात. तर त्यासाठी हे खूप एक पौष्टिक आहे. याच्यामध्ये ना आपण खूप सारं सुंठ पावडर वापरतो, कारण ह्याचं कॉम्बिनेशन मुळात काय आहे की सुंठ पावडर आणि उडदाची डाळ हे जास्त आहे आणि साजूक तूप. जेव्हा आमच्या घरी हे बनवायचे ना, तेव्हा हे एक ना सर अगदी लाडू नाही बनवायचे, पण लांबट गोल असं करायचं किंवा आपण मोठी कशी ठेवतो ना तसं असायचं. तर त्यामुळे काय व्हायचं, जे आम्ही डब्यामधून आम्ही खायचो त्या डब्याच्या बाजूला भयंकर तुपाचं असं रिंग तयार व्हायची. याच्यामध्ये आता मी काय घातलेलं आहे तर सुकं खोबरं घातलेलं आहे आणि ते पण आपण छानपैकी भाजून घेणार. आपण जे पण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्या प्रत्येक ड्रायफ्रूट्समध्ये स्वतःचं ना एक तेल असतं आणि हे तेल आपल्याला फार महत्त्वाचं आहे. मी प्रणोती बोरसे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ देत असते. त्याचप्रमाणे माझा चॅनल आहे प्रणोतीज रेसिपी. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला छान छान माझ्या रेसिपीज मिळतील. आता आपण इथे या तुपामध्ये उडदाची डाळ उडदाच्या डाळीचं पीठ 200 ग्रॅम मी घेतलेलं आहे आणि ते छानपैकी मी या तुपामध्ये जसं आपण बेसन भाजतो त्याप्रमाणे भाजून घेणार आहोत. त्याला एक ना असा खमंगपणा तयार होतो, त्याचा वास येतो, छानपैकी सुवास. जेव्हा तो सुवास यायला लागतो तेव्हा हे पीठ आपण भाजायचं थांबवायचं. हा एक ना पारंपरिक पदार्थ आहे आणि नेहमी आमच्याकडे हे थंडीच्या दिवसात हा नेहमी आम्ही बनवायचो. आणि हे जे केल्याने तुम्हाला एवढासा एक खाल्ल्यानंतर तुम्ही दूध प्यायला तरी सकाळचा नाश्ता हा होऊन जातो. आणि हे मी तर म्हणते हे करावं, त्याच्याने काही आपल्याला डायबिटीस वगैरे वाढत नाही, कारण आपण ह्याच्यात गूळ खातो. साखर जरा अवॉइड करा. ह्याच्यामध्ये साखर आमच्याकडे तरी साखर नव्हते घालत, आमची आई करायची तेव्हा गूळ घालायचं. आणि त्यातूनही आता नवीन गूळ मिळतातच आहे. खजुराचा गूळ पण आपल्याला बाजारात मिळतो, तो घातला तरी चालतो.
आता इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मुगाच्या डाळ घेतली आहे, म्हणजे मुगाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपण मस्त परतून घेणार आहोत। हे आता बघा सगळे ड्रायफ्रूट्स मी भाजलेले आहेत। मी काय केलं, थोडेसे ड्रायफ्रूट्स मी बाजूला ठेवले, कारण थोडेसे ना असे फरफरीत पाहिजे, सगळंच काय पावडर नको। आता हे मी दोन्ही वाटल्या, त्याच्यामध्ये काय झालं ते थोडेसे ठेवले होते, ते जरा पीठच झाले पण आहेत जाड जाड, कारण खाताना ना ते तोंडामध्ये आलेलं जास्त चांगलं असतं। आता हे सगळं आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत, पीठ भाजलेलं आणि हे ड्रायफ्रूट्स, हे सगळं एकत्र झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, वेलची जायफळ सगळं घेणार आहोत। वेलची जायफळ घेतल्यानंतर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 50 ग्रॅम आपण सुंठ पावडर घालायची। सुंठ पावडर ही मी घरीच बनवली। ती कशी बनवायची, तर सुंठ आपल्या खलबत्त्यात कुटायचं आणि मग मिक्सरमध्ये ते मिक्स करून द्यायचं। आता बघा ही जी तुम्ही पावडर करता ना तेव्हा याच्यामध्ये रेषा असतात, पण या रेषा घ्यायच्या। मी काय सुंठ पावडर चाळून घेत नाही। आता हे सगळं आपण एकत्र केलं आहे, तर ह्याच्यासाठी ना आपण काय करणार आहोत, एक अर्धा किलो किंवा अर्धाच्या एक 400 ग्रॅम गूळ मी वितळून घेणार आहे। ह्याचा काय आपण पक्का पाक नाही करणार आहोत, आपल्याला फक्त गूळ वितळायला पाहिजे, कारण किसलेलं गूळ याच्यात घातलं ना तर मजा येत नाही। ते वितळवलं की काय होतं, त्याच्यातल्या गाठी आपल्या सगळ्या पूर्ण निघून जातात आणि एक बाइंडिंग येतं। माझ्याकडे हा गूळ होता, मला आता आठवत नाही, पण कदाचित हा चिक्कीचा पण गूळ असू शकतो, कारण मी चिक्कीचा गूळ जेव्हा येतो तेव्हा मी भरपूर आणून फ्रीजमध्ये ठेवते, गूळ कधी खराब होतो। पूर्वी आमच्याकडे गुळाच्या ढेकळी पण यायच्या आणि त्या आम्ही तोडून ठेवायचो, तसं वर्षानुवर्ष गूळ हा चांगला राहतो। आता हे असं आपण सगळं एकत्र करून घेणार आहोत आणि मग आपण लांबडगोल आकाराचे असे पिनी करणार आहोत। तुम्हाला जसं हवं तसं करा, लाडू पाहिजे तर लाडू करा, वडी पाहिजे तर वडी करा, पण हा अतिशय पौष्टिक आहे आणि थंडीमध्ये हे तुम्ही कराच, खूप सुंदर ही रेसिपी आहे। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि हे बघा किती सुंदर आपले अरेध्यान झालेले आहे। तर परत भेटूया आपण नव्या व्हिडिओनुसार।